ज्वेलर्समध्ये गहाण ठेवलेले दागिने व्यापाऱ्यांना विकल्याच्या रागातून ज्वेलर्स व्यापाऱ्याचं अपहरण करून त्याच्या पत्नीकडून 79 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटण्यात आलेत। याबाबत व्यापारी पोलिसात तक्रार करणार असल्याचं समजतात त्याच्या दुकानाची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार बदलापूरमध्ये घडलाय। तोडफोडीची ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे। बदलापूर पश्चिमेच्या वालिवली नाक्यावर भीमसिंग खरवट यांचं भैरव ज्वेलर्स हे दुकान आहे। 15 ऑगस्ट रोजी अक्षय भोपी, युवराज भोपी आणि त्यांच्या काही साथीदारांनी भीमसिंग यांचं दुकानातून अपहरण केलं आणि एरंजाड परिसरात नेत पिस्टलचा धाक दाखवला। यानंतर त्यांना सोडण्यासाठी दुकानात असलेल्या त्यांच्या पत्नीकडून 79 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटण्यात आले। यानंतर व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता याची माहिती अक्षय भोपी याला मिळाली। त्यामुळे त्याने पुन्हा 25 ऑगस्ट रोजी भीमसिंग हा दुकानात असताना काही गावगुंडांना पाठवून त्याच्या दुकानाची तोडफोड केली आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झालाय। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात खंडणी, मारहाण आणि आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे। तर यातील 2 आरोपींना उल्हासनगर गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी दिली आहे।